आपण निघालेलं आहे आपल्या सैदापुरातले काही मुख्य ठिकाणी तुम्हाला दाखवायला, तर आपण तुम्हाला चला वाटेत भेटू. आपले काही जण आहेत बघा, पवन भैया, अमय, आयुष आणि राज आज चेन घालून आलेला आहे. मोठी पार्टी मजा आया. तर आता आपण निघालेलो आहे आपल्या सैदापुरातले काही मुख्य ठिकाणी बघायला तुमच्या. तर आपण निघालेलो आहे आपल्या मला सॉरी. तर आपण निघालेलो आहे आपल्या सैदापुरातल्या श्री प्रवकेश्वर मंदिरामध्ये. चला आपण तिथे तुम्हाला भेटू. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आपण पोचलेलो आहे शिवतीर्थ सैदापूर मध्ये. हनुमान मंदिर, श्री ज्योतिर्लिंग मंदिर, आपलं हे मेन श्री ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे. आणि इथे आपले 3 मंदिर आहेत. आपले श्री पावकेश्वर मंदिर, आपले सैदापुरातले सगळ्यात ऐतिहासिक इथे आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज पण येऊन गेलेले आहेत. तर आपले श्री पावकेश्वर मंदिर आहे जे आता आपल्याला पुनर्बांधणी चालू केलेली आहे. आपले 1600 शतकातील मंदिर आहे, आपले ऐतिहासिक मंदिर आहे. पिंड आपल्या गावकऱ्यांना इथं वाहत आलेली ती भेटलेली पिंड आहे. तर आपण आज जाऊन तुम्हाला दाखवूच कशी पिंड आहे. आणि हे आपली गणपतीची मूर्ती, ते नंदीची, इकडची गणपतीची, ते वाहून आलेले आहे सगळे, ते आपण तुम्हाला दाखवूच. आणि आतली मेन आपली शंकराची पिंड ही दाखवू. हे सगळी वाहून आलेली आपल्या इथं प्रीतिसंगम घाटात, म्हणजे आपल्या इथं. मित्रांनो आता आपण आज जाऊन दाखवू तुम्हाला पुढचं. तरी मित्रांनो आपली ऐतिहासिक पिंड बघा. पावकेश्वर मंदिराच्या साईडला जरा खाली आल्या स्मशानभूमीच्या, आणि पावकेश्वर मंदिराच्या बरोबर मध्ये तिथं आहे पिंड आपली. खूप मोठी पिंड, अशी ऐतिहासिक पिंड आहे बघा. बघू शकता आपल्या कराडचं सुप्रसिद्ध म्हणजे प्रीती. 1 सेकंड संगम घाट, ही कृष्णा नदी, ही कोयना नदी. आणि आता आपल्या इथं झालेला आहे तो प्रीती संगम. आणि तिकडं आहे ते संगमेश्वर मंदिर. आणि तिकडं अजून जाऊन A few moments later. मित्रांनो आज आपला हा ब्लॉग इथे समाप्त होतो. तर आपण तुम्हाला भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये.